कुंभेफळात आंबेडकर जयंतीचा बॅनर फाडला। अज्ञातांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात नागरिकांचा संताप उसळला। जयंतीदिनी झालेल्या किरकोळ वादाचे पडसाद, नागरिकांची पोलीस ठाण्यात धाव, वंचित बहुजन आघाडीचा आरोप, समाजात द्वेष वाढतोय। आज शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील कुंभेफळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेला शुभेच्छा बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्याची घटना समोर आली असून यामुळे गावात नव्या वादाला तोंड फुटले आहे। 14 एप्रिल रोजी जयंतीदिनी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान गावात किरकोळ वाद निर्माण झाला होता। मात्र गावकऱ्यांनी समुपदेशनाच्या माध्यमातून परिस्थिती नियंत्रणात आणत तो वाद तात्पुरता मिटवला होता। तरीही याच वादाचा राग मनात ठेवून काही अज्ञातांनी द्वेषातून आंबेडकर यांचा बॅनर फाडल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी थेट तालुका पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली। दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी माध्यमांशी बोलताना समाजात जातीय आणि धार्मिक द्वेष वाढत असल्याचा आरोप केला। अशा प्रवृत्तींमुळे सामाजिक सलोखा बिघडत असून शासन विकासापासून दूर जात असल्याने अशा घटना घडत असल्याचे त्यांनी म्हटले। घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पथक कुंभेफळ येथे दाखल झाले असून पंचनामा करण्यात येत आहे। पुढील कायदेशीर कारवाई लवकरच करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे। काय विषय झाला? कुंभेफळ या ठिकाणी जयंतीच्या दिवशी सुद्धा काही वातावरण त्या ठिकाणी जयंती रॅली काढत असताना निर्माण झाली होती, परंतु समुपचारानं त्या दिवशी घेण्यात आलं। परंतु त्याचा बदला म्हणून किंवा त्याचा राग म्हणून आज सकाळी काल रात्री ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या पुढं आंबेडकर शुभेच्छाचं जाहिरात त्या ठिकाणी बॅनर लावलेलं होतं, त्या बॅनरला फाडण्यात आलेलं आहे किंवा त्याला जाणून बुजून त्या ठिकाणी रागाच्या भरामध्ये आणि द्वेषाच्या उद्देशाने त्या ठिकाणी त्याला फाडलेलं आहे। आणि सर्व गावकरी या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलो होतो। त्यांच्या निमित्तानं मी स्वतः PIला भेटलो आत्ता आणि त्यांना विनंती केलेली आहे। आता गावामध्ये त्यांचा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी गेलेला आहे आणि स्पॉट इन्स्पेक्शन केल्यानंतर फिर्याद घेऊन गुन्हा दाखल त्या ठिकाणी होणार आहे। परंतु आमचं या ठिकाणी विशेषपूर्ण आवर्जून म्हणणं आहे की द्वेष फैलवणारे जे लोक आहेत हे आता जास्त पद्धतीनं सक्रिय झालेले आहेत। ही सरकार विकासापासून लोकांना दूर ठेवून फक्त जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम त्या ठिकाणी करते आहे। म्हणून या गोष्टीला त्या ठिकाणी आळा बसावा ही विनंती आम्ही या ठिकाणी PIला केलेली आहे आणि ताबडतोब त्या ठिकाणी गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे।